नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आपण विजन वार्षिकी या लेक्चर सिरीजच्या अंतर्गत ऑलरेडी 2 महत्त्वाचे सेक्शन कव्हर केलेत. 2022मध्ये ज्या महत्त्वाच्या गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च करण्यात आल्या होत्या त्या आपण बघितल्यात. त्याचबरोबर 2022मध्ये जे काही महत्त्वाचे रिपोर्ट, निर्देशांक जे काही प्रकाशित झाले होते, अहवाल जे आले होते ते आपण अगदी डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण 2022 या वर्षामध्ये जे काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आले होते ना ते आपण या लेक्चरमधून कंप्लीट करणार आहे. लेक्चर महत्त्वाचं आहे आणि आपण सुरुवातीला ना जनरली कसं होतं, डायरेक्टली आपण एखादा घटक घ्यायचं म्हणलं की तो विषय कॉम्प्लिकेटेड वाटतो. आपण त्याला सिम्पल केलं पाहिजे. तर आपण या पुरस्कारांना 2 कॅटेगरीजमध्ये बघूयात. पहिल्यांदा आपण आंतरराष्ट्रीय सगळे पुरस्कार जाणून घेऊ, त्याचे विजेते कोण आहेत हे सगळे जाणून घेऊ आणि त्यानंतर आपण राष्ट्रीय पुरस्कारांकडे वळू. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जसं की नोबेल आहे, रेमन मॅग्सेस, UNHCRचे पुरस्कार आहे, ग्रॅमी अवॉर्ड, पुलित्झर, बुकर प्राइज, इंटरनॅशनल बुकर प्राइज, चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्ड, तर असे इंटरेस्टिंग अवॉर्ड्स हे आपल्याला या लेक्चरमधून कंप्लीट करायचे आहेत. थोडंसं लेक्चर मोठं होऊ शकतं कारण तुम्हाला माहिती आहे की आपण फक्त पुरस्कार कोणता आहे आणि विजेता कोणता आहे हे बघत नाही, तर त्याच्या मागचं बॅकग्राऊंडसुद्धा समजून घेतो. तर लेक्चर थोडंसं डिटेलमध्ये होईल. तर पहिल्याच इंटरेस्टिंग न्यूजपासून आपण सुरुवात करूयात. हा पुरस्कार म्हणजे रेमन मॅग्सेस पुरस्कार 2022चा. आशियाई नोबेल म्हणून याची ओळख आहे या पुरस्कारांची, रेमन मॅग्सेसची. 31 ऑक्टोबर 2022ला रेमन मॅग्सेस पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आणि यावर्षी एकूण 4 नोबेल रेमन मॅग्सेस पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. इथं 4 व्यक्ती आहेत, त्यामध्ये एक महिला आहे, त्यांचं नाव आहे बर्नाडेट मॅद्रिद. फिलिपिन्सच्या बालरोगतज्ञ आहेत हे. त्याचबरोबर इतर 3 व्यक्तींमध्ये सोथियारा थीम, कंबोडियाचे मानस उपचार तज्ज्ञ आहेत हे. त्यानंतर तदाथी हथोरी, तर हे तदाथी असले काही नावं दिसली ना 3 अक्षरी आणि त्याच्यामध्ये ह पण आहे, त पण आहे, तर ते व्यक्ती जनरली यांची नावं ही जॅपनीज नावं आहेत. ओके. तदाथी हथोरी, तर हे जॅपनीज नेत्रतज्ञ आहेत. आणि चौथे व्यक्ती त्यांचं नाव आहे गॅरी बॅन्चिगिब, तर हे इंडोनेशियन प्लास्टिक पोल्युशनवरती, प्रदूषण होऊ नये याच्यासाठी म्हणून काम करणारे फ्रान्सचे नागरिक आहेत, पण हे काम कुठं करतात? इंडोनेशियामध्ये. ओके. यांचं नाव आहे गॅरी बॅन्चिगिब. ओके. तर या 4 एकूण 2022चा रेमन मॅग्सेस पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्कारांमध्ये यावर्षीचा इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला जी लक्षात ठेवायची ती अशी आहे की भारताचे केरळ राज्याचे माजी आरोग्यमंत्री के शैलजा यांना हा पुरस्कार मिळणार होता, पण त्यांनी हा पुरस्कार नाकारला, म्हणजे त्यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला नाही आहे. तर ही गोष्ट इंटरेस्टिंग आहे ना, एक्झाममध्ये अशा गोष्टी पकडल्या जातील, म्हणजे आयोग तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतो. के शैलजा जे आरोग्यमंत्री आहेत, केरळचे माजी आरोग्यमंत्री, त्यांनी हा पुरस्कार स्वीकारलेला नाही, नाकारला आणि त्यांनी हा पुरस्कार, हे लक्षात ठेवू शकता. रेमन मॅग्सेस पुरस्काराविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर आशियाचा नोबेल म्हणून याला ओळखलं जातं. रेमन मॅग्सेस अवॉर्ड फाउंडेशनतर्फे हे दरवर्षी दिले जातात. आता रेमन मॅग्सेस हे एका व्यक्तीचं नाव आहे आणि ते फिलिपिन्सचे 3रे राष्ट्राध्यक्ष होते. 1957 पासून हा पुरस्कार दिला जातो. एकूण साधारण 6 क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. त्यामध्ये सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध, तर अशा 6 क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी म्हणून. ओके. या पुरस्काराची सुरुवात न्यूयॉर्कमध्ये केली आहे. म्हणजे ॲक्च्युली न्यूयॉर्कमधले 2 भावंड आहेत, त्यांचं नाव आहे रॉकफेल. तर रॉकफेल भावंडांनी या पुरस्काराची न्यूयॉर्कमधून सुरुवात केली आणि मॅग्सेस पुरस्कार सगळ्यात पहिल्यांदा 1958मध्ये देण्यात आला होता. पहिलेच विजेते खूप महत्त्वाचे आहेत. विनोबा भावे हे पहिले विजेते आहेत 1958च्या या पुरस्कारांचे. ठीक आहे. याच्यामध्ये ऑब्व्हियस एक प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, काही रोख रक्कम, तर असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ओके. पुढच्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराला आपण बघूयात. तो आहे UNHCRचा नॅन्सेन रेफ्युजी अवॉर्ड. नॅन्सेन रेफ्युजी अवॉर्ड, तर हा पुरस्कार 2022साठीचा अँजेला मर्केल यांना देण्यात आलेला आहे. अँजेला मर्केल ऑब्व्हियस हे नाव तुम्ही ऐकलं असेल, जर तुम्ही 2-4 वर्षांपासून जर प्रिपरेशन करताय, हे नाव आता तुम्हाला माहिती असेल. तर ह्या जर्मनीच्या माजी चान्सलर आहेत. ओके. तर अँजेला मर्केल कधी काळी ह्या जगातल्या सगळ्यात मोस्ट पॉवरफुल विमेनमध्ये कन्सिडर होत होत्या. तर त्यांना 2022चा UNHCRचा नॅन्सेन रेफ्युजी अवॉर्ड देण्यात आलेला आहे. यांना 2 पुरस्कार मिळालेत. पुढचा पुरस्कार मी लगेचच सांगणार सुद्धा आहे,
पहिल्यांदा आपण UNHCRच्या पुरस्काराविषयीची माहिती जाणून घेऊ. नॅन्सेन रेफ्युजी अवॉर्ड हा का दिला गेला त्यांना? कारण भरपूर साऱ्या शरणार्थींना, रेफ्युजीजला अँजेला मर्केलनी जर्मनीचे डोर ओपन केले. म्हणजे जर्मनीमध्ये त्यांना ऑब्व्हियस आहे की संरक्षण देण्यात आलं किंवा राहण्याची सोय करण्यात आली. तर शरणार्थी म्हणजे साधारण 12 लाखांपेक्षा जास्त शरणार्थींना त्यांनी जर्मनीमध्ये आसरा दिला आणि या कामासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. जिनेवा या ठिकाणी या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे UNHCRच्या नॅन्सेन रेफ्युजी अवॉर्डने. ओके. आता हे नॅन्सेन रेफ्युजी हे म्हणजे काहीतरी नाव, नॅन्सेन म्हणजे कोणी व्यक्ती होते का? तर हो, नॅन्सेन नावाचे व्यक्ती होते. त्यांचं नाव होतं फ्रिडट जॉफ नॅन्सेन. फ्रिडट जॉफ नॅन्सेन हे नॉर्वेचे वैज्ञानिक होते. त्यांना ऑलरेडी शांततेसाठी नोबेल पारितोषिकसुद्धा मिळालेलं आहे. त्याचबरोबर लीग ऑफ नेशनचे निर्वासित उच्चायुक्त म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलेलं आहे. तर त्यांच्या स्मरणार्थ म्हणजेच फ्रिडट जॉफ नॅन्सेन यांच्या स्मरणार्थ 1954 पासून UNHCRचा नॅन्सेन रेफ्युजी अवॉर्ड देण्यात येतो. ठीक आहे. मी तुम्हाला या अवॉर्डचं थोडक्यात पार्श्वभूमी पण सांगितली आहे. आता मी जे म्हणलं ना की अँजेला मर्केल यांना म्हणजे पुरस्कार ऑलरेडी अजून एकदा मिळालेला आहे. याच कामासाठी त्यांना ऑलरेडी एक आणखीन महत्त्वाचा पुरस्कार मिळाला आहे. तो पुरस्कार म्हणजे युनेस्को पीस प्राईज. युनेस्कोचा शांतता पुरस्कार हा सुद्धा 2022साठी अँजेला मर्केल यांनाच मिळाला आहे. जर्मनीचे माजी चान्सलर, त्यांच्या प्रयत्नांनी जवळपास 12 लाखांपेक्षा जास्त निर्वासितांना स्थायिक करण्यात आलं किंवा त्यांना सगळं शेल्टर देण्यात आलं. तर त्यामुळं युनेस्कोचा शांतता पुरस्कारसुद्धा अँजेला मर्केल यांना मिळाला आहे. ठीक आहे. आता हा युनेस्कोचा शांतता पुरस्कार जो आहे ना, त्याचं ऑफिशियल नाव खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचं ऑफिशियल नाव आहे फेलिक्स हॉफव्हाईट बॉग्नी. तर हे त्याचं ऑफिशियल नाव आहे, फेलिक्स हॉफव्हाईट बॉग्नी. तर ह्या पुरस्काराला अगदी बोलीभाषेमध्ये सगळ्यात सोपं युनेस्को शांतता पुरस्कार म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. हे मोस्टली स्पॅनिश नावं असतात किंवा पोर्तुगाल नावं असतील, त्यामुळे थोडी कॉम्प्लिकेटेड आहेत. इंग्लिशसारखं त्याचे अगदी शब्द बनत नाहीत. काहीतरी त्याचं असं थोडं स्पॅनिश इंग्लिश असतं ना, तर तशा काइंड ऑफ हे वर्ड आहेत. ठीक आहे. आता जे जगभरामध्ये असे काही कार्य केले जातात ज्यांनी शांतता प्रस्थापित होतीये, 2 राष्ट्रांचे संबंध सुधारले जातात, तर या कामासाठी म्हणून हा युनेस्कोचा शांतता पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार ऑलरेडी जगातल्या खूप प्रसिद्ध अशा व्यक्तींना मिळाला आहे. जसं दक्षिण आफ्रिकेचे जे माजी प्रेसिडेंट होते नेल्सन मंडेला, त्यानंतर जिमी कार्टर जे USA चे 39वे राष्ट्राध्यक्ष होते, फ्रान्सचे सुद्धा जे प्रेसिडेंट होते म्हणजे मॅक्रॉनच्या आधीचे जे प्रेसिडेंट होते ना ओलांद, तर त्यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे. शेख हसीनाला सुद्धा युनेस्को पीस प्राईज मिळालेला आहे. तर अशा महत्त्वाच्या व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला, लक्षात ठेवू शकता. याच्यामध्ये साधारण $1.5 लाख हे याच्यामध्ये प्राईज दिलं जातं, पदक दिले जातं, सुवर्ण पदक वगैरे. तर असं या युनेस्को शांतता पुरस्कारांचं स्वरूप आहे. ठीक आहे. तर या काही महत्त्वाच्या गोष्टीत लक्षात ठेवा. अँजेला मर्केल यांना 2 महत्त्वाचे पुरस्कार मिळालेत. एक म्हणजे UNHCRचा नॅन्सेन रेफ्युजी अवॉर्ड आणि युनायटेड नेशन्सचा पीस प्राईज. ठीक आहे. आता पुढचा महत्त्वाचा पुरस्कार आपण बघू. इथं आपण काही मनोरंजन या क्षेत्रामधले आंतरराष्ट्रीय पुरस्कार बघतोय. तर ग्रॅमी पहिल्यांदा बघू आपण. इथं ऑस्कर आपण बघणार नाही आहे. ऑस्करचं फक्त तुम्हाला इन्सिडन्स आठवलंच ना, म्हणजे ते कानाखाली मारलेला इन्सिडन्स आहे बघा, आपल्या स्मिथनी मारली होती, विल स्मिथनी मारली होती. तर एवढंच लक्षात ठेवायचं, कारण तोच एक इंटरेस्टिंग घटना घडली होती ऑस्करमधली. पण जर जनरली ऑस्करवरती क्वेश्चन विचारायचा असेल ना, तर 2023चे ऑस्कर विचारतील. मग आपले जर RRR जर काय अचिव्हमेंट होत असतील तर त्याच्यावरती क्वेश्चन ऑब्वियस बनेलच. तर त्यामुळं ऑस्कर त्यावेळेसची लक्षात नका ठेवू, फक्त ग्रॅमी पुरस्कार आपण बघूयात. तर ग्रॅमी पुरस्कार म्हणजे नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स, तर अमेरिकेमधली संघटना, यांच्यामार्फत हे पुरस्कार दिले जातात. तर 1959 पासून याची सुरुवात झालेली आहे. 4 एप्रिल 2022ला लॉस वेगस या ठिकाणी या पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि यावर्षी हा जो पुरस्कार आहे तर तो 2 भारतीय व्यक्तींना मिळाला. ॲक्च्युली एक भारतीय व्यक्ती आणि एक इंडियन ओरिजिन आहेत, तर ते लक्षात ठेवायचे आपल्याला. तर पहिली गोष्ट म्हणजे संगीत क्षेत्रामधला जगातला सर्वोच्च मानला जाणारा हा ग्रॅमी पुरस्कार आहे संगीत क्षेत्रामधला. याला ग्रॅमोफोन पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. सुरुवातीला अगदी ग्रॅमोफोन या नावाने या पुरस्कारांना संबोधलं जायचं, म्हणजे ऑब्व्हियस आहे की ग्रॅमी पुरस्कार त्याचं ओरिजिनल नाव आहे. ठीक आहे. आणि यावर्षी जो 16 झाला ना, 2022चा जो 16 झाला कार्यक्रम जो झाला, त्याच्यामध्ये मेन अट्रॅक्शन होतं साऊथ कोरियन एक बँड आहे, त्यांचं नाव आहे BTS.
तर साऊथ कोरियन एक पॉप बँड आहे तो, आणि त्यांनी तिथं जो परफॉर्मन्स केला, स्टेज परफॉर्मन्स BTS वाल्यांनी, तर तो बेस्ट होता आणि तो त्या सोहळ्याचं मुख्य आकर्षण ठरला. ठीक आहे, हे साऊथ कोरियन बँड आहे. तर यामध्ये 2022चे जीवन गौरव ग्रॅमी अवॉर्ड्स देण्यात आले. लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड असतात ते. त्याच्यामध्ये जे विजेते आहेत त्यांचं नाव आहे बॉनी लिन रँट, म्हणजेच बॉनी राईट असं त्यांना ओळखलं जातं. एक अमेरिकन आहेत आणि गायक आहेत, गीतकार आहेत, कार्यकर्ते आहेत, अशा बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये ते काम करतात. तर बॉनी राईट्स यांना काही पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला आहे का? तर ॲक्च्युली जीवन गौरव पुरस्कार त्यांना पहिल्यांदाच मिळाला आहे. तो एकदाच व्यक्तीला म्हणजे एकाच वेळेस मिळतो. पण ग्रॅमीचे जे इतर पुरस्कार असतात तर ते आत्तापर्यंत त्यांना 10 वेळेस मिळाले आहेत. तर ग्रॅमी पुरस्कार आत्तापर्यंत त्यांना 10 वेळेस मिळालेत आणि ते आत्ता जीवन गौरव पुरस्कारसुद्धा मिळवत आहेत. तर असे हे व्यक्ती बॉनी राईट, नाव लक्षात ठेवा. हे ऑलरेडी रॉक अँड हॉल फेममध्ये सुद्धा आहेत. ओके, रॉक अँड हॉल जी एक फेम आहे, जसं आपण क्रिकेटमध्ये सुद्धा बरेचशा हॉल ऑफ फेम असतात बघा, तशा प्रकारची ही फेम आहे, रॉक अँड हॉल ऑफ फेम. तर याच्यामध्ये सुद्धा त्यांना ऑलरेडी जागा मिळालेली आहे. ठीक आहे, म्हणजे खूप मोठे दिग्गज आहेत हे. भारतामध्ये आता याच्यामध्ये जे विजेते आहेत 64व्या ग्रॅमी पुरस्काराचे, त्यामध्ये रिकी केज हे आहेत. रिकी केजला सुद्धा दुसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार मिळतो आहे. यांना कोणत्या कॅटेगरीत मिळाला आहे? तर सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम या कॅटेगरीमध्ये आपल्या रिकी केज यांना 2022चा सुद्धा ग्रॅमी पुरस्कार मिळतो आहे. यापूर्वी सुद्धा त्यांना 2015मध्ये सेम कॅटेगरीमध्ये म्हणजे बेस्ट न्यू एज अल्बम या कॅटेगरीमध्येच ग्रॅमी मिळालं होतं. यावर्षीसुद्धा त्यांना तसंच ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे, आणि फाल्गुनी शहा यांना चिल्ड्रन्सच्या कॅटेगरीमध्ये मिळाला आहे. बेस्ट चिल्ड्रन म्युझिक अल्बम या कॅटेगरीमध्ये ग्रॅमी मिळालेला आहे. आणि त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन आहेत, अमेरिकन गायिका आहेत. आणि त्यांचं अ कलरफुल वर्ल्ड नावाचा जो अल्बम आहे लहान मुलांसाठीचा, तो खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. फाल्गुनी शहा लक्षात ठेवायचं आहे नाव. फाल्गुनी पाठकवरून तरी लक्षात राहीलच तुमच्या. आणि फाल्गुनी पाठक म्हणजे आपलं बालपण. तर फाल्गुनी शहासुद्धा बाल रिलेटेडच काहीतरी कार्य आहे त्यांचं, म्हणजे लहान मुलांसंदर्भातचं म्युझिक अल्बमसाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, तर एवढेच महत्त्वाचे पुरस्कार आहेत, बाकी काही इतर लक्षात ठेवण्याची गरज नाही. पुढच्या पुरस्काराकडे आपण जाऊ. तो आहे पुलित्झर प्राईज किंवा पुलित्झर पुरस्कार 2022चा. हा पुरस्कार 1917 पासून देण्यात येतो. कोलंबिया युनिव्हर्सिटीने हा सुरू केलेला पुरस्कार आहे. वृत्तपत्र, साहित्य, संगीत, नाटक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये साधारण 21 क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांना पुलित्झर प्राईज दिलं जातं. आणि जनरली सुरुवातीला फक्त अमेरिकन लोकांनाच मिळत होतं, मात्र आता ते ऑल ओव्हर म्हणजे किंवा ग्लोबली हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, तर 20 प्रकारांमध्ये प्रत्येक विजेत्याला एक प्रमाणपत्र, $15,000 असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे. सार्वजनिक सेवा प्रकाराच्या विजेत्याला सुवर्ण पदकसुद्धा दिलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. हे वेगवेगळ्या ज्या 21 कॅटेगरी आहेत त्यापैकी 20 कॅटेगरीचा पॅरामीटर वेगळा आहे. तिथं जे $15,000 आणि विजेत्याला एक प्रमाणपत्र मिळालं जातं. पण सामाजिक सेवा क्षेत्रात जर तुमची निवड झाली असेल तर ह्या 2 गोष्टी तर मिळतीलच, त्या व्यतिरिक्त एक गोल्ड मेडल पण मिळालं. ठीक आहे, सार्वजनिक क्षेत्रामधल्या कार्यासाठी म्हणून. यावर्षीचे विजेते म्हणजे 2022चे विजेते इंटरेस्टिंग आहेत. भारतीय पत्रकारांमध्ये जर आपण बघितलं तर दानिश सिद्दीकी यालासुद्धा म्हणजे यांना ॲक्च्युली मरणोत्तर हा पुरस्कार मिळालेला आहे. तालिबान आणि अफगाणिस्तान सैन्यादरम्यान चकमकीत ते म्हणजे त्यांचं निधन झालं होतं अफगाणिस्तानमध्ये, तर त्यामुळं दानिश सिद्दीकीला हा पुरस्कार मिळालेला आहे, पुलित्झर प्राईज 2022चा. त्याचबरोबर इतर जे 3 आहेत म्हणजे इतर आणखीन ज्यांना संयुक्तपणे पुरस्कार मिळाला आहे त्यामध्ये 3 व्यक्ती आहेत ज्यांना संयुक्तपणे मिळाला आहे. अदनाम आबिदी, सना इशाद मट्टू आणि अमित दवे. तर या तिघांना मिळून एकत्रितपणे 2022चा पुलित्झर प्राईज मिळालेला आहे. भारतामध्ये कोविड सिच्युएशन संदर्भातच्या त्यांच्या कार्यासाठी म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे, पुढचा इंटरेस्टिंग पुरस्कार आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022. तर आपण आता फायनली बुकर प्राईजकडे येतो आहे. हा आंतरराष्ट्रीय बुकर प्राईज आहे ज्याचं आधीचं नाव होतं मॅन बुकर प्राईज. ठीक आहे, एक सिम्पल बुकर प्राईज पण असतो, एक आंतरराष्ट्रीय बुकर प्राईज पण असतो. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय बुकर प्राईज किंवा बुकर पुरस्कार जे आहेत ना याचं नाव चेंज केलेलं आहे. 2019 पूर्वी याला मॅन बुकर पुरस्कार म्हणून ओळखलं जायचं आणि आता त्याला आंतरराष्ट्रीय बुकर प्राईज म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे, म्हणजे मॅन त्याला म्हणलं की आपण ते सेक्सिएस्ट होतं ना, तर म्हणून ते मॅन काढून टाकलं आणि इथं आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार करण्यात आलेलं आहे याला.
आता 2022च्या विजेत्यामध्ये गीतांजली श्री आहेत भारताच्या. ही यावर्षीची या बुकर प्राईजची 13वी आवृत्ती होती, आंतरराष्ट्रीय बुकर प्राईजची 13वी आवृत्ती होती. आणि यांना गीतांजली श्री यांना त्यांच्या रेत की समाधी या बुकसाठी म्हणून, म्हणजे त्याला टोम्ब ऑफ सँड नाव आहे, टोम्ब ऑफ सँड, तर या पुस्तकासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर प्राईज मिळालेलं आहे. हे बुक ऑलरेडी इंग्लिशमध्ये सुद्धा अनुवादन त्याचं केलेलं आहे. इंग्रजीमधलं अनुवादन त्याचं डेझी रॉकवेल यांनी केलं आहे. डेझी रॉकवेल ह्या अमेरिकन आहेत आणि टोम्ब ऑफ सँडचं त्यांनी इंग्रजीमध्ये अनुवादन केलेलं आहे. हा पुरस्कार जिंकणारे हे पहिले हिंदी भाषेतील मूळ पुस्तक आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हिंदी भाषेत मूळ आहे ना त्याचं बुकचं या, आणि ते ट्रान्सलेट केलेलं नंतर इंग्लिशमध्ये. तर असं हे पहिल्यांदाच झालं आहे की हे हिंदी भाषेतील असं पहिलं बुक ठरलं की ज्याला आंतरराष्ट्रीय बुकर प्राईज मिळालेलं आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय बुकर प्राईजच्या यादीमध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. जगातील 13 पुस्तकांपैकी हे असं एक पुस्तक बनलेलं आहे आता. ठीक आहे, कारण ही 13वी आवृत्ती आहे. हे पुस्तक राजकमल प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. ठीक आहे, राजकमल प्रकाशन, हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. टोम्ब ऑफ सँड जे आहे ना, तर हे ॲक्च्युली भारत पाकिस्तान फाळणीनंतर पती गमावलेल्या 80 वर्षाच्या विधवेची कथा सांगणारी एक कादंबरी आहे. 1947मध्ये जी भारत पाकिस्तान फाळणी झाली ना, तर त्यामध्ये एका 80 वर्षाच्या वृद्धेने तिचा पती गमावला आहे आणि मग आता तिचं जीवन कसं सुरू आहे, तर याची कादंबरी असलेलं हे बुक आहे. ठीक आहे. आपण जर गीतांजली श्री यांच्याविषयी जर जाणून घेतलं तर त्या मूळच्या मयनपूर या ठिकाणच्या आहेत. मयनपुरी कुठे येईल तर उत्तर प्रदेशमध्ये. गीतांजली श्री यांनी 3 कादंबऱ्या लिहिल्यात, अनेक त्यांनी कथासंग्रह लिहिलेत. त्यांच्या साहित्याचं इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, सर्बियन आणि कोरियन अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचं अनुवादनसुद्धा करण्यात येतं. रेत की समाधी हे मूळ हिंदीतलं आहे, ज्याचं इंग्रजी भाषांतर हे डेझी रॉकवेल यांनी केलं आहे. ठीक आहे. आपण जर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारांविषयी जर बघितलं, त्याची स्थापना झाली होती 2004मध्ये. कोणत्याही भाषेतील सर्वोत्तम पुस्तकासाठी म्हणून व त्याच्या इंग्रजी अनुवादनाला ब्रिटन किंवा आयर्लंडमधले जर त्याचे लेखक असतील तर त्या पुस्तकाला सन्मानित करण्यात येतं. ठीक आहे. इंटरेस्टिंग आहे ना हे खूप, की कुठल्याही भाषेमधलं ते बुक असावं पण त्याचं अनुवादन हे ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये केलेलं आहे. तर अशाच पुस्तकाला अशाच पुस्तकाला आंतरराष्ट्रीय बुकर प्राईजसाठी म्हणून सिलेक्ट केलं जातं. ठीक आहे. याच्यामध्ये 50,000 पाऊंड्स विजेत्याला दिले जातात आणि ज्यांना अनुवादन केले, ज्याचे मूळ लेखक आहेत, तर अशांना दोघांना विभागून ही रक्कम दिली जाते. म्हणजे डेझी रॉकवेल आणि आपल्या गीतांजली श्री यांना 25,000 पाऊंड्स मिळतील किंवा दिले जातील. ठीक आहे. 2019च्या आधी या आंतरराष्ट्रीय बुकर प्राईजचं मॅन बुकर इंटरनॅशनल अवॉर्ड्स असं नाव होतं आणि हे नंतर चेंज करण्यात आलं. पूर्वी हा पुरस्कार 2 वर्षातून एकदा दिला जायचा, पण 2015 पासून हा पुरस्कार दरवर्षीच दिला जातो. ठीक आहे. त्यामुळे 2004मध्ये जरी पुरस्कार सुरू झाला असला तरी 2022मध्ये 13च आवृत्ती या पुरस्काराच्या झाल्यात. ठीक आहे. 2014 पासून कुठल्याही इंग्रजी कादंबरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यापूर्वी मात्र फक्त जे इंग्लिश कंट्रीज आहेत, राष्ट्रकूट देशांचा जो समूह आहे, आयरिश कंट्रीज आहेत, त्यानंतर दक्षिण आफ्रिकामध्ये जे इंग्रजांची जिथं वसाहत होती, तर अशाच देशातल्या नागरिकांनी लिहिलेल्या पुस्तकाला आणि नंतर त्याचं जर अनुवादन ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये झालं असेल तर अशाच पुस्तकांची निवड ही मॅन बुकर इंटरनॅशनल अवॉर्डसाठी केली जायची. आता त्याच्यामध्ये बदल केला आहे की हे बुक जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून लिहिलेलं असलं तरी चालेल, त्याचं इंग्रजी अनुवादन मात्र आयर्लंड किंवा ब्रिटनमधूनच केलं गेलेलं असलं तर ह्या पुरस्कारामध्ये त्या बुकला सिलेक्ट केलं जाऊ शकतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही कॅटेगरी समजली आहे. आता पुढचा जो पुरस्कार आहे तो म्हणजे बुकर प्राईज. म्हणजे आपण आत्ता ऑलरेडी इंटरनॅशनल बुकर प्राईज बघितलं, आता सिम्पल बुकर प्राईज आहे. हे सिम्पल बुकर प्राईज कसं आहे, आता इंटरनॅशनल बुकर प्राईज आणि बुकर प्राईजमध्ये फरक काय माहिती का? इंटरनॅशनल बुकर प्राईजमध्ये तुमचं अनुवादन इंग्रजीमध्ये पाहिजे, म्हणजे मूळ लँग्वेज कुठलीही असली तरी चालते. पण हे जे बुकर प्राईज सिम्पलवाले आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय असं नाव नाही आहे, बुकर प्राईज, तर बुकर प्राईजमध्ये काय आहे की बुक हे इंग्लिशमध्ये लिहिलेलं असलं पाहिजे आणि युनायटेड किंगडम किंवा आयर्लंडमध्ये जर प्रकाशित झाला असेल तरच त्या कादंबरीची निवड सर्वोत्कृष्ट कादंबरी त्या वर्षासाठीची किंवा बुकर प्राईजसाठी त्याचं नॉमिनेशन केलं जातं. ठीक आहे. समजला आहे मुद्दा तुम्हाला? इंटरनॅशनल बुकर प्राईजमध्ये कुठलीही भाषा चालते, कारण नाव आहे ना थोडं इंटरनॅशनल, तर कुठलीही भाषा चालेल, पण त्याचं अनुवादन इंग्रजीमध्ये पाहिजे. कुणी केलं पाहिजे? ब्रिटनमध्ये किंवा आयर्लंडमध्ये त्याचं अनुवादन केलं पाहिजे. ठीक आहे.
आणि याच्यामध्ये इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं असलं गेलं पाहिजे आणि UK आणि आयर्लंडमध्ये ते प्रकाशित व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर बुकर पुरस्कार 2022चे जे विजेते आहेत ते आहेत स्नेहन करुणा तिलका, हे आहेत श्रीलंकेचे. स्नेहन करुणा तिलका हे श्रीलंकेचे आहेत विजेते. त्यांच्या कादंबरीचं नाव आहे द 7 मून्स ऑफ माली अल्मेडा. तर हे त्या बुकचं नाव आहे, ज्या बुकची निवड बुकर प्राईज 2022साठी करण्यात आली आहे. याचं प्रकाशन ऑब्व्हियस आहे UK किंवा आयर्लंडमध्ये करण्यात आलं. प्रकाशनाचं नाव आहे सॉर्ट ऑफ बुक्स. ठीक आहे. कादंबरीचं प्रकाशन सॉर्ट ऑफ बुक्सनी केलेलं आहे. करुणा तिलका यांची ही दुसरीच कादंबरी आहे. पहिल्या कादंबरीचं त्याचं नाव आहे चायनामन. तर चायनामन ही पहिली त्यांची कादंबरी आणि दुसरी आहे द 7 मून्स ऑफ माली अल्मेडा, जी बुकर प्राईजमध्ये विजेती ठरली आहे. ठीक आहे. श्रीलंकेमध्ये आत्तापर्यंत दोघाच व्यक्तींना बुकर प्राईज मिळाले. हे दुसरे व्यक्ती ठरत आहेत. त्यांचं नाव आहे स्नेहन करुणा तिलका. ठीक आहे. पुरस्कार देणारी संस्था जर बघाल तर क्रॅकस्टार्ट हे 2019मध्ये मॅन ग्रुपला त्यांनी विकत घेतलं आहे आणि मॅन ग्रुप पूर्वी हा पुरस्कार देत होता आणि नंतर आता जो पुरस्कार देणारी संस्था आहे ती म्हणजे क्रॅकस्टार्ट. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे सुद्धा हे मॅन बुकर प्राईजमधलं मॅन काढून टाकलं आणि बुकर इंटरनॅशनल प्राईज झालेले आहे ते. ठीक आहे. आणि भारतीय आत्तापर्यंतचे विजेते कोण कोण आहेत तर जर लेटेस्ट बघाल तर 2008मध्ये भारताचे विजेते होते अरविंद अडिगा द व्हाईट टायगर या बुकसाठी. ओके. तर पहिले जे विजेते आहेत 1971मध्ये ते होते. त्यांचं नाव होतं VS नायपॉल आणि यांनी इन अ फ्री स्टेट नावाचं बुक लिहिलं आहे. त्याच्यासाठी 1971मध्ये त्यांना बुकर पुरस्कार मिळाला होता. त्यांचं नाव आहे म्हणजे पहिले विजेते आहेत VS नायपॉल. ओके. तर आणि सलमान रश्दींच्या सुद्धा जे मिडनाईट चिल्ड्रन नावाचं बुक आहे. सलमान रश्दी तुम्हाला माहिती आहेत का? थोडं आठवा, थोडंसं ताण द्या. त्यांचे रिसेंटली डोळा वगैरे फोडण्यात आला आहे. तर असे ते व्यक्तिमत्व. तर ती कॉन्ट्रोवर्सी पण तुम्ही यूट्यूबला वगैरे सर्च करू शकता, सलमान रश्दी. तर एवढी माहिती आपल्याला बुकर प्राईजबद्दल याविषयी घ्यायची होती. पुढचा महत्त्वाचा आपण पुरस्कार बघतोय तो म्हणजे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2022. याच्यामध्ये विजेत्यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. त्या आहेत डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन, आसामच्या आहेत. या भारतीय वन्यजीव जीवशास्त्रज्ञ आहेत. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ म्हणलं की आठवत असेल तुम्हाला मे बी की आपल्या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना सुद्धा ऑलरेडी चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार किंवा हा किताब मिळालेला आहे. ठीक आहे. पौर्णिमा देवी यांनी खूप साऱ्या वन्यजीवांसंदर्भातचे कार्य केले आहे. ग्रेटर ॲड्ज्युडंट स्टार्क नावाची एक नामशेष होणारी बगळ्याची प्रजाती वाचवण्यासाठी म्हणून खूप मोठ्या चळवळी केल्या होत्या. म्हणजे जे एक बगळ्याची जात आहे, जो बगळा आता नामशेष होत चालला आहे, त्याचं नाव आहे, त्या प्रजातीचं नाव आहे ग्रेटर ॲड्ज्युडंट स्टार्क. तर ह्या प्रजातीला नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी चळवळ केली आहे. आणि त्याचबरोबर भरपूर सारं त्यांनी पर्यावरणासंदर्भातचं योगदान आहे त्यांचं. जखमी पक्ष्यांवरती उपचार करणं, पक्ष्यांची घरटी वाचवणं. त्याचबरोबर आत्तापर्यंत त्यांनी स्थापन केलेल्या संघटनेनी 10,000पेक्षा जास्त त्या संघटनेमध्ये सदस्य त्यांनी बनवलेत जे पर्यावरण वाचवण्यासाठी काम करतात. आणि याच्यासाठी म्हणून त्यांना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या कामासाठी देशातील सर्वोच्च नारीशक्ती सन्मानसुद्धा त्यांना मिळाला आहे. ग्रीन ऑस्कर मानला जाणारा विटली पुरस्कारसुद्धा आपल्या डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन यांना मिळालेला आहे, यांना देण्यात आलेला आहे. असे खूप सारे पुरस्कार मिळालेत आणि त्यातच हा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार. त्यामुळे ह्या व्यक्तीचं नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं योगदानसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं आहे. ठीक आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रॅम UNEP कडून 2005मध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील त्याचबरोबर नागरी समाजातील उत्कृष्ट पर्यावरणीय नेत्यांना ओळखण्यासाठी म्हणून वार्षिक पुरस्कार कार्यक्रम म्हणून चॅम्पियन्स ऑफ द अर्थची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे हा पुरस्कार कुणी स्थापन केला आहे? UNEP कडून, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामकडून स्थापन करण्यात आलेला आहे. दरवर्षी 5 ते 7 विजेत्यांची याच्यामध्ये निवड केली जाते. तर चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2022च्या विजेत्यांचं नाव आहे ते म्हणजे डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन. ठीक आहे. तर पुढचा पुरस्कार आहे तो म्हणजे गांधी मंडेला पुरस्कार 2022. याच्यामध्ये जे विजेते आहेत ते म्हणजे दलाई लामा. दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू मानले जातात. तर दलाई लामा यांना गांधी मंडेला पुरस्कार देण्यात आला आहे 2022चा. हा पुरस्कार गांधी मंडेला फाउंडेशनकडूनच, या NGO कडूनच दिला जातो. महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीपासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे.
या पुरस्काराचं लक्ष असं आहे की महात्मा गांधीजी आणि नेल्सन मंडेला तर या दोघांची विचारसरणीला प्रोत्साहन देणं, अहिंसावादी विचारसरणी होती ना त्यांची, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हा पुरस्कार दिला जातो. हा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार बनलेला आहे. ठीक आहे. आणि दलाई लामांना असंच म्हणजे शांततेला प्रोत्साहन देण्यासाठीचा जो पुरस्कार आहे हा ऑलरेडी मिळालेला आहे. म्हणजे नोबेल पीस प्राईज 1989 ऑलरेडी दलाई लामा यांना मिळालेला आहे. ठीक आहे. तर गांधी मंडेला पुरस्कार लक्षात ठेवा. 2022चे विजेते आहेत ते म्हणजे तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा. ओके. आता पुढचा जो महत्त्वाचा पुरस्कार आहे, ॲक्च्युली हा पुरस्कार नाही आहे, हा मॅगझिनवरचा कवर फोटो असतो, म्हणजे त्याला टाइम्स पर्सन ऑफ द इयर म्हणून ओळखलं जातं. आणि 2022-23 या टाइम्स मासिकाच्या मॅगझिनच्या आवृत्तीवरती फ्रंट पेजवरती जे व्यक्ती पर्सन ऑफ द इयर म्हणून असतील त्यांचं नाव आहे झेलेन्स्की. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्हॉलोडिमर झेलेन्स्की हे आता 2022-23 या वर्षासाठी टाइम्सच्या पर्सन ऑफ द इयर या यादीमध्ये पहिल्या स्थानावरती आहेत. ठीक आहे. आणि म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या देशाचं रक्षण करण्यासाठी करेज दाखवलं आहे, लोकांना संघटित ठेवलं आहे. तर बरंच त्यांचं म्हणजे आता बॅकग्राऊंड तर आहे आणि त्याच्यामुळं टाइम्सनी पर्सन ऑफ द इयर म्हणून त्यांची निवड केली आहे. आणि 2022 टाइम्स मॅगझिननी पर्सन ऑफ द इयर म्हणून इलॉन मस्क यांची निवड केली होती. हे पण तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजे. ठीक आहे. नोबेल अवॉर्ड्स 2022 किंवा नोबेल पारितोषिक, नोबेल पुरस्कार 2022चे. आता नोबेल पुरस्कार म्हणलं ना की ते एकूण वेगवेगळ्या 6 कॅटेगरीमध्ये दिले जातात. जनरली प्रत्येक कॅटेगरीमध्ये 2 असं जरी म्हणलं तरी 12 नावं लक्षात ठेवायचीत. पण 2022 एकूण साधारण 14 नावं आपल्याला लक्षात ठेवायचीत. मी का तुम्हाला सांगतो असं, कारण नोबेल पारितोषिक म्हणलं की जरा जनरली फॉरेनची नावं आहेत आणि मग ती नावं लक्षात ठेवण्याचं चॅलेंज आपल्यापुढं आहेच. आणि त्यांनी कशामध्ये कार्य केलं हे जर तुम्ही समजून घेऊन त्यांचं नाव लक्षात ठेवलं, काहीतरी लिंक लावली, शॉर्ट की किंवा शॉर्ट ट्रिक त्याच्या बनवल्या तर ही नावं तुम्हाला लक्षात राहतील. तर नोबेल पुरस्कारांची स्थापना ही 1901ला झाली होती. डायनामाइटचा शोध लावणारे अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार देण्याची सुरुवात किंवा याची स्थापना करण्यात आली. दरवर्षी 10 डिसेंबर रोजी हे पुरस्कार स्वीडन या देशाची राजधानी असलेले ठिकाण ते म्हणजे स्टॉकहोम या ठिकाणी हे पुरस्कार दिले जातात. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे एकूण 6 कॅटेगरीमध्ये दिले जातात. 6 क्षेत्रामधले हे पुरस्कार आहेत. 5 क्षेत्रामधले पुरस्कार हे स्टॉकहोममध्ये दिले जातात आणि जे पीस या क्षेत्रातला म्हणजे शांतता, शांतीसाठीचा नोबेल पारितोषिक जो आहे हा नॉर्वेमध्ये दिला जातो. ठीक आहे. नॉर्वे या देशाची राजधानी असलेले ठिकाण ते म्हणजे ओस्लो. तर ओस्लोमध्ये नोबेलचा शांततेचा पुरस्कार तिथं दिला जातो. ठीक आहे. तर एकूण 6 पैकी 5 पुरस्कार हे स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी दिले जातात. ठीक आहे. आता एकूण 6 वेगवेगळ्या क्षेत्रातले पुरस्कार आहेत. ते क्षेत्र कोणते मग, तर जसं की मेडिसिन आहे किंवा आपण वैदिकशास्त्र त्याला म्हणू, त्यानंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, त्यानंतर अर्थशास्त्र, त्याचबरोबर साहित्यासाठीचा पुरस्कार आणि 6वी कॅटेगरी ती म्हणजे शांततेसाठीचा. ठीक आहे. सुरुवातीला नोबेल पारितोषिक हे फक्त 5च कॅटेगरीमध्ये दिले जात होते. अर्थशास्त्रासाठीचा नोबेल हा नंतर सुरू झालेला आहे. नंतर म्हणजे केव्हा, तर 1969 पासून. ठीक आहे. आता 1969 हेच साल का निवडण्यात आलं असेल बरं, कारण त्याच्या मागे सुद्धा एक छोटी स्टोरी आहे की स्वीडनमध्ये जी सेंट्रल बँक ऑफ स्वीडन जी आहे तर त्याच्या स्थापनेला 1969ला 300 वर्ष पूर्ण झाले होते. किती? 300 वर्ष. ठीक आहे. आणि या कारणामुळं 1969 या वर्षापासून अर्थशास्त्र क्षेत्रामधला नोबेल पारितोषिक देण्याची सुरुवात झालेली आहे. ओके. आय होप ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. आत्तापर्यंत नोबेल पारितोषिक 2 किंवा 2पेक्षा जास्त वेळेस जिंकणाऱ्या व्यक्तींची सुद्धा आपल्याला नावं माहिती असायला पाहिजेत. आता नोबेल म्हणलं ना त्याच्यामध्ये खूप साऱ्या फॅक्ट आहेत. मग त्याच्यामध्ये पहिल्या महिला विजेत्या कोण होत्या, मग शांततेसाठी दिल्या जातो तर त्यांच्यात कुठल्या महिलेला मिळालं आहे का आत्तापर्यंत, खूप सारे फॅक्ट आहेत. पण जे तुम्हाला थोडे शॉर्टलिस्ट केलेले आहेत ते मी तुम्हाला इथे सांगतोय. तर एकूण 4 व्यक्ती अशा आहेत आत्तापर्यंत की ज्या 4 व्यक्तींना 2 वेळा नोबेल पारितोषिकनी सन्मानित करण्यात आले. एक म्हणजे मेरी क्युरी, त्यांना भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्समध्ये सुद्धा मिळाले 1903 आणि रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीमध्ये सुद्धा मिळाले 1911. ठीक आहे. मेरी क्युरी हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला होमवर्क पण देणार आहे बरंच काही, जसं तुम्ही काही गोष्टी नोट डाऊन करून ठेवा. ह्या गोष्टी तुम्ही थोडंसं सर्च करा. मुद्दा हा लिहा की
मेरी क्वेरीला ज्यावेळेस पुरस्कार मिळाला, भौतिकशास्त्रामध्ये नोबेल मिळाला, रसायनशास्त्रामध्ये नोबेल मिळाला, तर त्यांना तो कुणासोबत शेअर करून मिळाला आहे? तर खूप छान स्टोरी आहे, कुटुंबाच्या अंतर्गतच घडलेल्या घटना आहेत त्या. तर तुम्ही हे थोडं सर्च करा, थोडा एक मोकळा वेळ मिळाला की गोष्टी बघा आणि मग तुम्ही कमेंट करून कळवा. ठीक आहे, मेरी क्वेरीला कुणासोबत शेअर करून हा नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. त्यानंतर लिनेस पॉलिंग, तर यांनासुद्धा रसायनशास्त्रामध्ये 1954मध्ये आणि पीस प्राईज म्हणजे शांततेसाठी 1962मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. कोण आहेत हे व्यक्ती? लिनेस पॉलिंग. ठीक आहे. त्यानंतर फ्रेडरिक संगेर, तर यांनासुद्धा रसायनशास्त्रामध्येच 1958मध्ये आणि 1980 या दोन्ही सालांमध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. कुणाला? तर फ्रेडरिक संगेर यांना. ठीक आहे. जॉन बॉर्डिन यांना भौतिकशास्त्रामध्ये 2दा नोबेल पारितोषिक मिळाले, एकदा 1956ला आणि 1972ला. ओके, तर हे 4 व्यक्तींची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याला आता सेकंड प्रायोरिटी द्या. फर्स्ट प्रायोरिटी तर 2022च्या विजेत्यांची नावं लक्षात ठेवण्यासाठी द्यायचं आहे. 2022मधले विजेते कोण आहेत मग आपण ते पण जाणून घेऊ. तर वैद्यकशास्त्रामधला म्हणजे मेडिसिनमधलं जे नोबेल पारितोषिक आहे 2022चं, तर ते स्वांते पाबो यांना देण्यात आलेलं आहे. स्वांते पाबो हे स्वीडनचे आहेत. तर यांनी खूप छान डिस्कवरी केली आहे किंवा खूप छान संशोधन केलेलं आहे, त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. जसं की आता मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगायचं झालं ना, लक्षात ठेवा हे मी स्टोरी फॉर्ममध्ये तुम्हाला सांगतोय. तर आपण सध्या जे मानव प्रजाती या पृथ्वीवरती अस्तित्वात आहे यांना आपण म्हणजे आपण स्वतःला होमोसॅपियन्स म्हणतो. ठीक आहे, होमोसॅपियन्स आहोत आपण. पण आपणच एकटे पृथ्वीवरती मानव प्रजातीमध्ये होतो का? तर नाही. मानवाच्या सुद्धा बऱ्याचशा प्रजाती पृथ्वीवरती अस्तित्वात होत्या, हजारो वर्षांपासून त्या अस्तित्वात होत्या. त्यापैकी डेनिसॉव्हन्स या प्रजातीचा शोध हा या स्वांते पाबो यांनी लावलेला आहे. ठीक आहे, म्हणजे मानवाचीच एखादी प्रजाती त्यांनी शोधून काढली आहे, त्याचं संशोधन केलं आहे. हे संशोधन त्यांनी एका बोटापासून केलं. 40,000 वर्ष जुनं बोटाचा अवशेष, आपल्या फिंगरचा अवशेष त्यांना सैबेरियाच्या वाळवंटामध्ये सापडलं होतं आणि त्याच्या संशोधनामधून त्यांना लक्षात आलं की ही होमोसॅपियन या मानव प्रजातीमधली कॅटेगरी नसून एक स्वतंत्र कॅटेगरी आहे आणि त्याला त्यांनी नाव डेनिसोव्हन्स असं दिलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आता आपल्या मानव प्रजाती ह्या इतर नष्ट ज्या झालेल्या आहेत ना, त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे आहेत, त्यांचा त्यांनी अभ्यास केला आहे आणि त्या 2 कॅटेगरीमधून असं त्यांना निष्कर्ष काढला की होमोसॅपियन्स कसे काय जिवंत राहिलेत किंवा होमोसॅपियन ते आत्तापर्यंतचा आपला प्रवास कसं काय शक्य झाला आहे याच्याबद्दल त्यांनी संशोधन केलेलं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेत नाही मुद्दे, तेवढेच लक्षात ठेवायचे. आता ज्यावेळेस मानव प्रजातीबद्दलचा उल्लेख होईल वैदिकशास्त्रामधला नोबेल, मग विजेते कोण असतील तर ते म्हणजे स्वांते पाबो. ठीक आहे, ही स्टोरी लक्षात ठेवा. 2 प्रजातींमध्ये त्यांनी थोडासा अभ्यास केलेला आहे. एक म्हणजे निअँडरथल्स आणि दुसरी प्रजाती म्हणजे डेनिसोव्हन्स. ठीक आहे, डेनिसोव्हन्स आणि निअँडरथल्स. ठीक आहे, तर या दोघांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्या तुलनेमध्ये मग सध्याची आधुनिक मानव प्रजाती कशी निर्माण झाली, आपण होमोसॅपियन ते आत्तापर्यंत कसं बनत गेलो याचा त्यांनी उत्क्रांती घडवून आणली किंवा त्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती का, स्वांते पाबो यांना वैदिकशास्त्रामधलं नोबेल पारितोषिक तर मिळालेच, पण ह्याच्यामध्ये त्यांचे वडील जे होते ना त्यांना सुद्धा मेडिसिनमध्येच नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. ठीक आहे, तर इंटरेस्टिंग गोष्ट नाही ही सुद्धा की त्यांच्या स्वतःच्या वडिलांना सुद्धा नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांचे वडील म्हणजेच त्यांचं नाव होतं सन बर्गरस्ट्रॉम. तर हे देखील 1982 सालचे वैदिकशास्त्रातले नोबेल पारितोषिक विजेते आहेत. ठीक आहे, बर्गरस्ट्रॉम तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बर्गस्ट्रॉम असं नाव आहे, बट बर्गर म्हणून लक्षात राहील ना. तर बर्गर म्हणलं की बर्गस्ट्रॉम हे कुणाचे वडील आहेत, तर स्वांते पाबो यांचे वडील आहेत. स्वांते पाबोंना 2022चा मेडिकल या फील्डमधला किंवा वैदिकशास्त्रामधला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांचं कार्य काय आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला हे का सांगतोय, जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर तुम्ही आयोगाचा पेपर जर बघितलेला नाही आहे तर तुम्हाला आत्ता मी सांगतोय की आयोग फक्त नावं न विचारता एखाद्या विधानामध्ये त्यांचं कार्यसुद्धा देतो. मग तुम्हाला ॲटलिस्ट त्यांचं कार्य पण माहिती असायलाच पाहिजे ना, तर म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्याच आहेत. ठीक आहे. आता नोबेलमधला पुढचा पारितोषिक जे आहे ते म्हणजे भौतिकशास्त्रामधलं नोबेल पारितोषिक. हे एकूण 3 व्यक्तींना मिळालं आहे. मग ते 3 व्यक्ती कोण? एकाचं नाव आहे ॲलन ॲस्पेक्ट, हे आहेत फ्रान्सचे. दुसरे आहेत जॉन F. क्लॉजर, हे आहेत अमेरिकेचे. आणि तिसरे शास्त्रज्ञ किंवा तिसरे व्यक्ती
अँटॉन झॅलिंगर हे आहेत ऑस्ट्रिया या देशाचे. ऑस्ट्रिया युरोपियन देश आहे, ऑस्ट्रेलिया नाही. ठीक आहे. या 3 व्यक्तींना फिजिक्समधला नोबेल पारितोषिक मिळालं आहे. आता यांना फिजिक्समध्ये त्यांनी असं काय काम केलं म्हणून मिळालं आहे नोबेल पारितोषिक? तर तुम्ही मार्वलच्या मूवी बघताय का, सुपर हिरोवाल्या? मग त्याच्यामध्ये थोडासा एक नवीन कन्सेप्ट रिसेंटली आला होता, क्वांटम रिअलवाला. तो आंटमॅन मूवीमध्ये आहे, त्यानंतर ते एंड गेममध्ये पण सांगितलं बा क्वांटम रिअल काहीतरी. तर ते जे म्हणजे मी तर तेवढंच ऐकलं होतं. तर क्वांटम कॉम्प्युटर्स, क्वांटम नेटवर्क्स आणि क्वांटम आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, तर अशा बऱ्याचशा क्षेत्रांना सामावून घेतील अशा प्रकारच्या विषयामध्ये त्यांनी कार्य केलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की त्यांनी क्वांटम मेकॅनिझम ओरिएंटेड काम केलेलं आहे आणि या त्यांच्या कार्यासाठी म्हणून त्यांना फिजिक्समधला 2022चं नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. याचा वापर, ह्या सगळ्या त्यांच्या शोधाचा वापर हा भविष्यामध्ये होत असतो. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस काही गोष्टी नंतर 2-4 वर्षांनंतर तयार होतील, बनतील ना, नंतर आपल्याला कळेल की हा याच्या पाठीमागं या संशोधकांचा हातभार होता. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं फक्त की क्वांटम मेकॅनिझम म्हणलं की हे 3 व्यक्ती ज्यांना फिजिक्समधलं 2022चं नोबेल पारितोषिक मिळाले. एक आहेत ॲल्पेन ॲस्पेक्ट, दुसरे आहेत जॉन एफ क्लॉजर, तिसरे आहेत अँटॉन झेलिंगर. हे ऑस्ट्रियाचे आहेत. एक आहेत अमेरिकेचे, ते म्हणजे जॉन एफ क्लॉजर. आता हे जॉन एफ कॅनेडी म्हणलं की ते अमेरिकेचे होते ना, तर अमेरिकेचे प्रेसिडेंटच्या नावावरतीच यांचं पण नाव आहे, जॉन एफ क्लॉजर. ते लक्षात ठेवू शकता. आणि ॲस्पेक्ट हे जे फ्रान्सचे शास्त्रज्ञ आहेत, ॲलेन ॲस्पेक्ट. ओके. आता याला माझ्याकडे ते शॉर्टकट नाही आहे याचा. जर तुम्ही काही क्रिएटिव्हिटी करून दाखवली असेल ना, तर कमेंट करून कळवा ही नावं कशी लक्षात ठेवायची आणि त्यांचं डिपार्टमेंट कसं लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढचे नोबेल पारितोषिक विजेते आहेत रसायनशास्त्रामधले. अगेन 3 व्यक्तींना मिळालं आहे. त्यापैकी एक शास्त्रज्ञ आहेत, त्या म्हणजे कॅरोलिन बार्टोझी, या अमेरिकेच्या आहेत. त्यानंतर दुसरे आहेत मॉर्टेन मेल्डल, हे आहेत डेन्मार्कचे. आणि तिसरे आहेत के बॅरी शार्पलेस, तर हे आहेत अमेरिकेचे. तर अशा 3 शास्त्रज्ञांना केमिस्ट्रीमधला 2022चा नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आता यांनी नेमकं काय केलं आहे, तर केमिस्ट्रीमध्ये त्यांनी ना क्लिक केमिस्ट्री आणि बायो ऑर्थोगोनल केमिस्ट्री, तर या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट केलेली, याच्यामध्ये काम केलेलं आहे आणि त्या कार्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं आहे. अगदी सहज सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समान भागांमध्ये अणूंचे एकाच वेळी विखंडन करण्याची प्रक्रिया किंवा पद्धतीचा त्यांनी विकास घडवून आणला आहे आणि या कार्यासाठी त्यांना केमिस्ट्रीमधला नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. कर्करोगाच्या गाठीसंदर्भात ह्याच्यावर ते काम होऊ शकतं, म्हणजे कॅन्सर रिलेटेड ट्रीटमेंट या गोष्टीतून केली जाऊ शकते. बरेच याच्यामध्ये जेनेटिकल आजार दूर केले जाऊ शकतात या शोधाच्या मदतीने. ठीक आहे. हे कोणते व्यक्ती आहेत? हे 3 एकूण व्यक्ती. एक आहेत कॅरोलिना आर बॅटॉर्झी, या अमेरिकेचे शास्त्रज्ञ आहेत. दुसरे डेन्मार्कचे आहेत मार्टन मेल्डल आणि तिसरे आहेत अमेरिकेचे शास्त्रज्ञ के बॅरी शार्पलेस. नावं लक्षात राहतील मला वाटते, ही सोपी आहेत थोडीशी. पहिले आहेत कॅरोलिन, दुसरे आहेत मॉर्टेन आणि तिसरे आहेत शार्पलेस. ठीक आहे. तर शार्पलेस यांच्याबाबत जर थोडक्यात सांगायचं झालं ना, तर 2001मध्ये त्यांना ऑलरेडी नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे हे असे व्यक्ती आहेत की ज्यांना दुसऱ्यांदा नोबेल पारितोषिक देण्यात येत आहे. ठीक आहे. आपण एकूण सुरुवातीला 4च व्यक्ती असे बघितले होते की ज्यांना 2दा नोबेल पारितोषिक मिळाले, पण इथे हे 5वे व्यक्ती पण तुम्ही ॲड करा, ज्यांचं नाव आहे के बॅरी शार्पलेस. यांना ऑलरेडी 2001मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आता हे दुसऱ्यांदा त्यांना नोबेल पारितोषिक मिळतं आहे. ठीक आहे. आणि 2019मध्ये अमेरिकन केमिकल सोसायटीतर्फे देण्यात येणारा अत्यंत मानाचा असा प्रिस्टेल पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे. तर एकूण 2दा नोबेल पारितोषिक मिळालेले हे 5वे व्यक्ती बनलेत. त्याचबरोबर त्यांना अमेरिकन केमिकल सोसायटीमार्फत देण्यात येणारा मानाचा असा प्रिस्टेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. ठीक आहे. तर हे काही नाव लक्षात ठेवायचे, ते व्यक्तिमत्व महत्त्वाचं आहे, याच्यावरती क्वेश्चन बनू शकेल. त्यानंतर नोबेल हा साहित्यामध्ये सुद्धा दिला जातो. लिटरेचर या साहित्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा मिळतो. त्याच्यामध्ये ज्या विजेत्या आहेत त्यांचं नाव आहे ॲनी. ठीक आहे. आता ॲनी एरॉनॉक्स असं नाव आहे त्यांचं. ॲनी म्हणून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. ॲनी एरॉनॉक्स ह्या फ्रेंच लेखिका आहेत. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या पहिल्या फ्रेंच महिला विजेत्या ठरल्यात की ज्यांना साहित्य क्षेत्रामधला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे.
आत्तापर्यंत नोबेल पारितोषिकांची सुरुवात झाल्यापासून 119 असे विजेते आहेत साहित्य क्षेत्रामधले, म्हणजे आत्तापर्यंत हे साहित्य क्षेत्रात नोबेल हे 119 लोकांना मिळाले. त्यापैकी फक्त 17 महिला आहेत आणि त्या 17 महिलांमध्ये सुद्धा आता ॲनी एर्नॉक्स यांचं नाव त्याच्यात ॲड झालेलं आहे आणि त्या फ्रेंच लेखिका आहेत. आणि फ्रेंचमध्ये महिलेला नोबेल पारितोषिक मिळते ही सुद्धा पहिलीच वेळ आहे. तर इंटरेस्टिंग गोष्टी सगळ्या जुळून आल्यात ना, त्या लक्षात ठेवावं लागतील मग आपल्याला. ओके, ठीक आहे. आता ॲनी एर्नॉक्स यांचं एक प्रसिद्ध बुक आहे, फक्त नाव लक्षात ठेवा तुम्ही, द इयर्स नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे, कादंबरी आहे, असं त्यांचं एक बुक आहे, प्रसिद्ध आहे ते, द इयर्स. आता हा मुद्दा जो आहे तो खूप एक्झामसाठी महत्त्वाचा ठरतो, कारण हे प्रसिद्ध बुक आहे आणि म्हणजे त्या ऑलरेडी नोबेल पारितोषिक विजेत्या पण आहेत. तर द इयर्स हे बुक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने, असा जरी सिंपल क्वेश्चन आला तर ॲनी एर्नॉक्स हे नाव लक्षात ठेवा. हा क्वेश्चन विचारण्याचा संदर्भ काय असू शकतो, तर 2022चं नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले. ठीक आहे. आता शांततेसाठीचा नोबेल ना खूप महत्त्वाचा आहे. 2022मध्ये पुरस्कार दिल्यावरती तर कॉन्ट्रोवर्सी झालीच होती, कारण माहिती होतं सगळ्यांना की शांततेचा पुरस्कार अशाच व्यक्तींना, अशा संस्थांना मिळेल की जे रशिया विरुद्ध ॲक्टिव्हिटी करतात, आणि तसं झालं सुद्धा. पण रिसेंटली हा मुद्दा चर्चेमध्ये आला आहे, 2023मध्ये हा मुद्दा चर्चेमध्ये सुद्धा आला आहे, कारण जे शांततामधले नोबेल पारितोषिक विजेते व्यक्ती जे आहेत त्यांनाच 10 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. ते इंटरेस्टिंग आहे ना, म्हणजे महत्त्वाचं पण आहे. तर एक्झाममध्ये याच्यावरती टिपिकल क्वेश्चन येऊ शकतो, तर माहिती करून घेऊ आपण. शांततेसाठीचा नोबेल हा एकूण 3 जणांना द्याला, याच्यामध्ये एक व्यक्ती आहेत आणि 2 संस्था आहेत. तर तिघांना शांततेसाठीचा नोबेल 2022चा मिळालेला आहे. जे व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे ॲलेस बियालिएट्स्की, तर असं त्यांचं नाव आहे. आता हे सरनेम एवढं कॉम्प्लिकेटेड लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. तुम्हाला बॅलिस्टिक मिसाईल माहिती आहे ना, तर बॅलिस्टिक म्हणा त्यांच्या सरनेमला. आपल्याला काय एक्झाममध्ये ॲलेस आणि बी पुढं काहीतरी दिसलं की ते आपण आन्सर टिक करून येणार आहे ना, तर बॅलिस्टिक सारखं साऊंड करणारं जे आहे त्याला आपण टिक करायचं आहे. सिम्पल आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही. आणि शांततेसाठीचा मिळतो आहे. आणि असं म्हटलं जातं ना की जर आपल्याकडं हत्यार वगैरे जास्त असतील, आपण टेक्नॉलॉजीने ॲडव्हान्स हत्यारं जर आपल्या देशामध्ये असतील तर आपण शांतता प्रस्थापित करू शकतो. तर बॅलिस्टिक मिसाईल हे एक चांगलं उदाहरण आहे की ज्याच्यामुळे शांतता प्रस्थापित होते आणि शांततेचं नोबेल मग या बॅलिस्टिकलाच मिळाले. ॲक्च्युली बॅलिस्टिक आडनाव नाही आहे त्यांचं, पण आपण लक्षात ठेवतोय ॲलेस बियालिएट्स्की असं त्यांचं नाव आहे, पण आपण बॅलिस्टिक म्हणून लक्षात ठेवतोय. ठीक आहे, ॲलेस बियालिएट्स्की. तर यांना, जे की बेलारूसचे आहेत आणि मानवाधिकारांवरती सक्रिय काम करतात, मग जे तुरुंगामध्ये जातात अशांचे, कैद्यांचे जे मानवी हक्क असतात त्याच्यासाठी ते काम करतात. म्हणजे असं जगभरामध्ये जे मानवांच्या हक्कासाठी जी गरजा आहेत तर त्या ते कामं करतात. त्याच्यासाठी त्यांनी एक संघटनासुद्धा 1960मध्ये फॉर्म केलेली आहे, जिचं नाव आहे व्यासना. तर व्यासना नावाची संघटना त्यांनी स्थापन केली आहे. जगभरामध्ये जिथं जिथं हुकुमशाही आहे त्याचा ते विरोध करत राहतात, त्यांच्या विरुद्ध लढतात. म्हणजे असे काही व्यक्ती असतील की ज्यांना सफर करावं लागते, म्हणजे ज्यांना त्रास होतो, त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना हे लोक मदतसुद्धा करतात त्या संघटनेच्या मार्फत. तर अशा व्यक्तीला आता 10 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षासुद्धा झालेली आहे आणि ते ऑलरेडी नोबेल शांततेचे विजेतेसुद्धा आहेत. ठीक आहे, ते गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता याच्यामध्ये जे 2 संस्था आहेत ना की ज्यांना 2022चा नोबेल मिळाला आहे, एक आहे मेमोरियल, तर ही रशियाची मानवाधिकार संघटना आहे, याचं नाव आहे मेमोरियल. आणि दुसरी आहे युक्रेनची मानवाधिकार संघटना, ज्याचं नाव आहे सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज. सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज अशी ही संस्था आहे, जी की युक्रेनची मानवाधिकार संघटना आहे. या दोघांना सुद्धा आता 2022चा शांततेसाठीचा नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर हे नाव लक्षात ठेवायचं आहे बरं का. हे 3ही नावं इथं महत्त्वाची आहेत. शांततेचा नोबेल पारितोषिक ह्या सगळ्या नोबेल पारितोषिकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा ठरेल, कारण हा डायरेक्टली वॉर रिलेटेड आहे, थोडा त्याच्यामध्ये प्रोपॅगंडा पण आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, आता अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक आपण बघू. याची सुरुवात कधी झाली तर 1969 पासून. 1969 याच वर्षी का, कारण याच वर्षी सेंट्रल बँक ऑफ स्वीडनला 300 वर्ष पूर्ण झाले. ओके, म्हणजे बघा, आपण ज्यावेळेस तलवार खेळत होतो ना 1600मध्ये, त्यावेळेस यांच्याकडे अशा बँकसुद्धा होत्या. चांगली गोष्ट आहे. ओके, अर्थशास्त्राचा नोबेल हा 3 वेगवेगळ्या व्यक्तींना देण्यात आलेला आहे. पहिले व्यक्ती आहेत बेनेस बेर्नानके, दुसरे व्यक्ती आहेत ते म्हणजे डग्लस डायमंड, अमेरिकेचे हे व्यक्ती आहेत, आणि तिसरे व्यक्ती आहेत फिलिप एच डिबविक.
तर ह्या तिघांना सुद्धा अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक देण्यात आला आहे. तीनही व्यक्ती अमेरिकेच्या आहेत आणि त्यापैकी जे बेनेस आहेत, तर बेन तर अमेरिकेच्या फेडरल बँकेचे माजी अध्यक्षसुद्धा आहेत. यांना का मिळालं, यांना का देण्यात आलं, यांना का निवडलं आहे? तर ज्यावेळेस 2007-08 अमेरिकेत रेसेशन आलं होतं, त्याच्यामुळं संपूर्ण जगामध्ये आर्थिक मंदी आली होती. तर त्यावेळेस या फेडरल रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन जे अध्यक्ष होते बेनेस बेनार्के, तर यांनी असे काही निर्णय घेतले. यांचे दोघं हे इतर जे आहेत ना, हे सहकारीच आहेत त्यांचे, म्हणजे डायमंडसुद्धा आणि फिलिपसुद्धा हे त्यांचे सहकारीच आहेत. तर त्यांनी असं काही कार्य केलं, असे काही निर्णय घेतले आणि त्या जोरावर, त्यांच्या कौशल्याच्या जोरावर आपण त्या जागतिक मंदीतून सावरलो. तर असा निष्कर्ष काढून या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे अर्थशास्त्रामधला नोबेल त्यासाठी त्यांना मिळालेला आहे. ठीक आहे. आर्थिक संकटाच्या काळात बँकांना कशा पद्धतीने कमी संवेदनशील करायचे याचा अभ्यास या 3 शास्त्रज्ञांनी, 3 अर्थतज्ञांनी केलेला आहे. ठीक आहे. या तिघांची नावं खूप सोपी आहेत लक्षात ठेवायला. काही जणांची इनिशिएटिव्ह, काही जणांचं सरनेम फक्त लक्षात ठेवायचं असतं. एक आहेत बेन, दुसरे आहेत डायमंड आणि तिसरे आहेत फिलिप. ओके. बेन, डायमंड, फिलिप हे अमेरिकेचे आहेत तिघंसुद्धा आणि यांना अर्थशास्त्रातला नोबेल पारितोषिक मिळाले. ओके. तर एवढे काही विजेते आहेत, 14 नावं लक्षात ठेवायची. अगदी शॉर्टमध्ये मी तुमची इथं पुन्हा एकदा रिव्हिजन करून घेतो, म्हणजे नावं ॲटलिस्ट तुमच्या कानावरती तरी पडतील. पहिले विजेते आपण बघितले मेडिकल किंवा मेडिसिनमधले आणि वैद्यकशास्त्रातले नोबेल पारितोषिक विजेते, ते आहेत स्वांते पाबो. हे कुठलचे आहेत? स्वीडनचे आहेत. यांच्यामध्ये युनिकनेस काय आपल्याला बघायला मिळाला? मानव उत्क्रांती वगैरे बद्दल आहे. आपण एवढे होमोसेपियन ही प्रजाती टिकून कशी राहिली आहे, इतर ही 2 प्रजाती होत्या त्याच्याबद्दल त्यांनी संशोधन केलं आणि बोटं वगैरे त्याचं संशोधन केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. आणि त्यांच्या वडिलांना सुद्धा वैद्यकशास्त्रामधलंच नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. वडिलांचं नाव पण आपण बर्गर वगैरे म्हणून लक्षात ठेवलं होतं. ठीक आहे. बर्गस्ट्रॉम असं त्यांच्या वडिलांचं नाव आहे, आपण बर्गर म्हणून लक्षात ठेवलेलं आहे. त्यानंतर भौतिकशास्त्रामधला नोबेल 3 जणांना मिळाला ना. एक आहेत त्याच्यामध्ये ॲस्पेक्ट, दुसरे आहेत जॉन एफ क्लॉझर. जॉन एफ कॅनेडी जे आहेत ते सुद्धा अमेरिकेचे प्रेसिडेंट होते ना, तर हे पण अमेरिकेचे शास्त्रज्ञ आहेत, जॉन एफ क्लॉझर. आणि तिसरे आहेत अँटॉन झेलिंगर. ठीक आहे. याच्यामध्ये झेलिंगर लक्षात ठेवू शकता, एकामध्ये जॉन एफ क्लॉझर लक्षात राहीलच. आणि अल्पेन ॲस्पेक्ट हे फ्रान्सचे आहेत. ठीक आहे. या तिघांना सुद्धा भौतिकशास्त्रामधला, आता भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स म्हणलं की क्वांटम काहीतरी. ओके. त्यानंतर रसायनशास्त्रामध्ये सुद्धा 3 व्यक्तींना पारितोषिक नोबेल मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये एक आहेत कॅरोलिन, दुसरे आहेत मेल्डल आणि तिसरे आहेत शार्पलेस. ओके. शार्पलेस किती चांगलं आणि सिम्पल नाव आहे, लक्षात राहून जातं शार्पलेस. तर हे शार्पलेस याच्यामध्ये जरा जास्त महत्त्वाचे आहेत, कारण यांना ऑलरेडी 2001 नोबेल पारितोषिक मिळालं होतं आणि पुन्हा एकदा त्यांना नोबेल पारितोषिक 2022 सुद्धा मिळालं आहे. तर जगातले हे असे 5वेच व्यक्ती ठरले आहेत की ज्यांना नोबेल पारितोषिक 2दा मिळालं आहे. ओके. आणि यांचं नेमकं कार्य काय? तर त्यांनी केमिस्ट्रीमध्ये या तिघांनी सुद्धा असं संशोधन केलं आहे की ज्याचा वापर कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये होऊ शकतो. त्यांनी अणूंचं एकाच वेळी समान असं विखंडन कसं करता येईल याच्या प्रक्रियेचं संशोधन केलेलं आहे. ओके. त्यानंतर साहित्यामधलं नोबेल पारितोषिक ॲनीला मिळालेलं आहे. त्यांचं नाव काय? ॲनी एर्नॉक्स. ओके. आणि त्यांचं इयर नावाचं बुक आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर फ्रेंच ही अशी पहिली महिला ठरली की ज्याला नोबेल मिळाले. आत्तापर्यंत 119 जणांना साहित्यामधलं नोबेल पारितोषिक 119 जणांना मिळालं आहे. त्यामध्ये फक्त 17च महिला आहेत. ठीक आहे. आणि 17 महिलांमध्ये ॲनी एर्नॉक्स ह्या आता सामील झालेल्या आहेत. ओके. आणि द इयर नावाचं त्यांचं बुक आहे, लक्षात ठेवू शकता. शांततेचं नोबेल 3 जणांना मिळालं आहे. ॲलेस नाव आहे, ॲलेस बॅलेस्टिक आपण लक्षात ठेवलं आहे, पण बॅलेस्टिक सरनेम नाही आहे त्यांचं. ॲलेस बॅलियास्की असं त्यांचं सरनेम आहे आणि ते बेलारूसचे आहेत. त्यांना आता 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा पण झाली आहे. त्याचबरोबर 2022चा नोबेल त्यांना ऑलरेडी मिळाला होता. त्यानंतर रशियन संघटना आहे मेमोरियल आणि दुसरी संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज. तर या 2 संस्थांना सुद्धा यावर्षी म्हणजे 2022चं शांततेचं नोबेल मिळालेलं आहे. आता यामध्ये अर्थशास्त्राचा नोबेल हा 3 व्यक्तींना मिळाला आहे. 3ही अमेरिकन व्यक्ती आहेत. हे तिघंही सुद्धा फेडरल बँकेशी संदर्भात आहेत. त्यापैकी एक तर फेडरल बँकेचे माजी अध्यक्ष आहेत, तर त्यांचं नाव आहे बेन, दुसरे आहेत डायमंड आणि तिसरे व्यक्ती आहेत फिलिप. ओके. सोपी नाव आहेत, लक्षात राहून जातील. ठीक आहे. आपण नोबेल पारितोषिकांबद्दल तर थोडक्यात बघितलं आहे. इतरही काही माहितीमध्ये असं लक्षात ठेवू शकता की एक नोबेल वीक म्हणून सेलिब्रेट केला जातो. 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान हा सेलिब्रेशन होतो आणि या 3 ते 10 तारखेमध्ये म्हणजे 7 दिवसांमध्ये 6 कॅटेगरीमध्ये वेगवेगळे नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा केली जाते. ठीक आहे. भारतामध्ये आता असे किती विजेते आहेत जर ते बघितलं तर पहिले होते रवींद्रनाथ टागोर. 1913 त्यांना साहित्य क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे.
दुसरे आहेत चंद्रशेखर व्यंकटरमण. 1930मध्ये त्यांना भौतिकशास्त्रामधलं नोबेल पारितोषिक मिळालं आहे. प्रकाशासंदर्भात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती याच्यासाठी म्हणून. त्यानंतर डॉक्टर हरगोविंद खुराना, वैद्यकशास्त्रामधला नोबेल त्यांना मिळाला आहे. जेनेटिकल कोड आणि प्रोटीन याच्या संदर्भात त्यांनी काम केलेलं आहे, ज्याचा वापर बघा आत्ता आपल्याला होतो. आपण जेनेटिकली मॉडिफाईड बऱ्याचशा गोष्टी कन्झ्युम करतोय आणि याचा फायदा ॲक्च्युली प्रोडक्शनसाठी वगैरे सुद्धा होतो. ठीक आहे. त्याचबरोबर मदर टेरेसा यांना सुद्धा मिळालेलं आहे शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक, आणि असं म्हणतात की त्यांनी रोग्यांसाठी सेवा केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रातलं मिळालेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रामधलं नोबेल पारितोषिक मिळालं आहे. व्यंकटरमण रामकृष्ण यांना 2009चा रसायनशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं आहे. रायबोझोमच्या संरचनेबद्दल त्यांनी थेरी मांडलेली आहे. त्याचबरोबर कैलास सत्यार्थी यांना शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं, आणि पाकिस्तानच्या त्या मलाला युसुफजाई यांना संयुक्तपणे, म्हणजे या दोघांना संयुक्तपणे मिळाला होता. आणि अभिजित बॅनर्जी यांना 2019चा अर्थशास्त्रामधला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. याच्यातले मोस्ट ऑफ दी लोक हे इंडियन ओरिजिनवाले आहेत, जे कुठे इतर देशांमध्ये आता नागरिकत्व आहे त्यांचं. अभिजित बॅनर्जी सुद्धा बाहेरचे आहेत, फक्त इंडियन ओरिजिन आहेत ते. ठीक आहे. ते त्यांचे वाईफ आणि त्यांचा आय थिंक मेहुणा, अशा तिघांना म्हणून अर्थशास्त्राचं नोबेल मिळालं होतं 2019मध्ये. ठीक आहे. आता नोबेल पारितोषिकमध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली होती यावर्षी, ती म्हणजे असे एकूण 3 देश आहेत की ज्यांना नोबेल पारितोषिकाच्या सोहळ्याचं आमंत्रण दिलं नव्हतं. म्हणजे प्रत्येक देशाच्या राजदूतांना इन्व्हिटेशन असतं की तुम्ही या सोहळ्यामध्ये. तर अशा आता 3रा देश त्याच्यामध्ये तो ॲड झाला, तो म्हणजे इराण. यापूर्वी ऑब्व्हियस आहे रशिया आणि बेलारूस या देशांना इन्व्हिटेशन दिलं नव्हतं, तुम्ही सोहळ्याला यायचंच नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे ना आता ते जगाचं समीकरण कसं बनलं आहे, तर ते त्या पद्धतीने आता इराणला पण 3रा देश म्हणून त्याच्यात ॲड केलं, आणि या 3 देशांना आमंत्रण दिलेलं नव्हतं. ओके. तर एवढी माहिती ॲटलिस्ट लक्षात ठेवायची आहे. नोबेल पारितोषिकांवरती ऑलरेडी मी खूप डिटेलमध्ये लेक्चर घेतलेले आहेत. एकदा फक्त थोडा जर वेळ काढला तर विजन गव्हर्नमेंट जॉबवरती नोबेल प्राईज म्हणून काहीतरी सर्च करा, खूप सारे लेक्चर्स येतील. माझं लेक्चर बघितल्यावरती तुम्हाला थोडं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पण समजणार आहे. नोबेल पारितोषिकाची सुरुवात वगैरे, त्यांच्या मृत्यूपत्रामधल्या काही गोष्टी होत्या अल्फ्रेड नोबेलच्या, त्या सगळ्या शेअर केल्यात. आता मी इथं त्या सांगत नाही आहे. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये फायनली मी तुमची इथंच रजा घेतो. भेटूत आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरच्या माध्यमातून. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.